चंद्रपूर मनपाच्या पाणी टंचाई विषयक विशेष आमसभेत विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। अमृत टप्पा 1 आणि 2 शहरात कार्यरत असताना पाणी टंचाई का उद्भवली, नागरिकांना दारोदार पाण्यासाठी का भटकावे लागत आहे असे प्रश्न विचारून विरोधकांनी सभा दणाणून सोडली। या दोन्ही योजना एकत्रित करून सुमारे 550 कोटी खर्चले गेले आहेत। त्या पैशाचे काय झाले असा सवाल विरोधकांनी विचारला। महापौर आणि आयुक्तांनी यात आठवडाभरात प्रत्येकी 2 नगरसेवकांमागे प्रभागात टँकर वाढ, बोरिंग निर्मिती आणि प्लास्टिक पाणी टाक्या पुरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे। नगरपालिकेची आज खऱ्या अर्थामध्ये पाणी पुरवठ्या संदर्भातली एक विशेष बैठक होती, एक विशेष आमसभा होती आणि त्या सभेमध्ये संपूर्ण नगरसेवकांनी पाण्याच्या विषयावर नितांत रोष व्यक्त केलेला आहे। कारण की चंद्रपूर शहरामध्ये ही सेक्शन 63 ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट काय म्हणतो, आपण पाणी कोणाला देताय, जनतेला देताय, काही उपकार नाही करतोय। सेक्शन 63 म्हणताय की चंद्रपूर शहर महानगरपालिकेची ही नैतिक जिम्मेदारी आहे की तुम्हाला जनतेला शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे, आणि याच्या चंद्रपूर शहर महानगरपालिका सपशेल फेल ठरून राहिली आहे। आज साधारणतः अमृत योजनेअंतर्गत 270 कोटीचं काम झालं। अमृत योजना 2 मध्ये पण 250 कोटी प्रस्तावित आहे, म्हणजे 500-550 कोटीचं जर इथे निधी येत असेल की जनतेला पाणी मिळालं पाहिजे म्हणून, तर तो निधी जातो कुठे आहे? मग एवढा निधी जर येत आहे शहरामध्ये, तर मग जनतेला पाणी का बरं मिळत नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आम्ही आज निर्माण केला। आयुक्त साहेबांना अनेक प्रश्न आम्ही विचारले की तुम्ही पाणी पुरवण्यामध्ये का बरं फेल होऊन राहिले, पण आयुक्त साहेबांनी त्याच्यावर समाधानकारक उत्तर आतापर्यंत दिलं नाही। संपूर्ण सभेमध्ये आम्ही महापौरांना प्रश्न केला की तुम्ही पाण्याची 500-550 कोटीची निधी आणून राहिले, 550 कोटीचा फंड येऊन राहिला आहे अमृत जल योजनेचा, मग तो जात कुठे आहे पैसा? तो पैसा जर इथं आला असेल तर जनतेच्या घरामध्ये पाणी का बरं पोहोचत नाही, हा मुख्य प्रश्न आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर जर या पाण्याच्या समस्येचं निराकरण केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आज विशेष सभा सगळे नगरसेवकाचे प्रश्न होते का शहराला पाणी मिळाले पाहिजे आणि जल ही जीवन आहे आपण म्हणतो त्याप्रमाणे। तर आज आम्ही एक विशेष सभेमध्ये उपाययोजनामध्ये सर्व प्रभागामध्ये नगरसेवकाला सिंटॅक्स टाकी देऊन राहिलो, आणि तसेच प्रत्येक नगरसेवक एक बोरिंग, आणि तोपर्यंत एक भाडेतत्व टँकरची व्यवस्था करून दिली आहे, तोपर्यंत ते पाण्याची समस्या थोडी दूर व्हावी एवढी आज या विशेष सभेमध्ये आम्ही माहिती दिली आणि हे केलं आम्ही। नगरसेवकाला सिंटेक म्हणजे 2 नगरसेवकामध्ये 1 सिंटेक दिलं प्रभागामध्ये, आणि बोरिंग प्रत्येकाला 1-1 बोरिंग म्हणून आज आम्ही 8 दिवसात आम्ही पूर्ण निर्णय घेतला। 1 आठवड्यामध्ये पूर्ण सिंटॅक वगैरे आम्ही आणि बोरिंगचं व्यवस्था केली।